नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत पायाभूत चाचणी सन 2025-26 याबद्दलचे आपण व्हिडिओ बघत आहोत। यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी या चारही वर्गांचे मराठी विषयाचे पेपर, त्यांची असणारी गुणांची विभागणी आणि परीक्षेमध्ये असणारं प्रश्नांचं स्वरूप आणि त्यांची उत्तरं याविषयीचे व्हिडिओ बघितले। आजचा जो आपला पेपर झालेला आहे गणिताचा, या पेपरमध्ये इयत्ता पाचवीसाठी बघा, हा पेपर एकूण 50 गुणांसाठीचा होता, ज्यामध्ये एकूण 1 ते 10 प्रश्न होते। 1 ते 10 प्रश्न एकूण 50 गुणांसाठी, ज्यामध्ये बघा प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न हे एकूण 10 गुणांसाठी आणि उर्वरित 40 गुणांसाठीचा हा पेपर होता। प्रात्यक्षिकामध्ये पहिला प्रश्न 3 गुणांसाठीचा विचारण्यात आलेला होता बघा, दिलेल्या वस्तू समूहाचा पाव, अर्धा, पाऊण भाग वस्तू देण्यास सांगाव्यात कोणत्याही 3। बघा आता या ठिकाणी शिक्षकांनी एकूण वस्तू देऊन त्या वस्तूंचा पाव भाग दे, अर्धा भाग दे, पाऊण भाग दे अशा प्रकारची प्रश्न विचारून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून 3 अचूक दाखवल्यानंतर या ठिकाणी 3 गुण मिळणार आहेत। जसं की 12 वस्तू शिक्षकांनी दिल्या, तर विद्यार्थ्यांना जर त्यांनी सांगितलं की या समूहातून मला अर्ध्या वस्तू दे, तर विद्यार्थ्यांनी 6 वस्तू देणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीनं हा प्रात्यक्षिकाचा 3 गुणांचा प्रश्न असणार आहे। त्यानंतर पुढचा जो तोंडीचा प्रश्न आहे, दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक विचारावा। बघा या ठिकाणी कोणतेही 2 अपूर्णांक देऊन त्याचा सममूल्य अपूर्णांक कोणता असेल अशा प्रकारचा हा या ठिकाणी 2 गुणांसाठीचा प्रश्न असणार आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रात्यक्षिक प्रश्न क्रमांक 2, सुचवलेली वेळ घड्याळात दाखविण्यास सांगावे। बघा आता शिक्षकांनी कोणत्याही 3 वेळा सुचवायच्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी घड्याळामध्ये त्या दाखवायच्या आहेत, अशा हा एकूण 3 गुणांसाठीचा प्रश्न आहे। त्यानंतर तोंडी प्रश्नातील दुसरा प्रश्न, दिनदर्शिकेतील जुलै 2025चे निरीक्षण करण्यास सांगून त्यावर आधारित 2 प्रश्न विचारावेत। सध्याचा जो जुलैचा मागचा महिना होता त्यावर आधारित कोणतेही 2 प्रश्न विचारून 2 गुण द्यायचे आहेत। जसं की बघा, श्यामने 5 जुलै ते 17 जुलै या कालावधीत अग्निपंख हे पुस्तक वाचून पूर्ण केले, तर त्याने किती दिवस पुस्तक वाचले, अशा प्रकारचे प्रश्न काढून या ठिकाणी 2 गुणांसाठी मुलांना प्रश्न विचारायचे आहेत। बघा त्यानंतर लेखी चाचणी, आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव। बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिही। त्यामध्ये लेखीमधला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेली उदाहरणे सोडव, असा हा एकूण 8 गुणांसाठीचा प्रश्न आहे। आता बघा या ठिकाणी आपल्याला एक खुर्ची दिलेली आहे आणि त्या खुर्चीवर दिलेली किंमत आपल्याला या ठिकाणी अक्षरात लिहायची आहे, जी आहे 5499। त्यानंतर बघा 7079 ही संख्या आपल्याला काय करायची आहे, अंकात लिहायची आहे। त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या लिही। बघा एकक 3, दशक 8, या ठिकाणी शतक नाही 0 आणि 1004 तयार झालेली संख्या आहे 4083। त्यानंतर समसंख्येभोवती गोल कर। आपल्याला माहिती आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असतात त्या असतात समसंख्या। एकक स्थानी 3 नाही, एकक स्थानी 7 नाही, एकक स्थानी 0 ही आहे समसंख्या, एकक स्थानी 1 ही आहे विषमसंख्या। त्याननंतर पुढचं उदाहरण आहे बेरीज कर। यामध्ये बघा आपण अंकांची उभी मांडणी करून घेतलेली आहे। 698 अधिक 165, 8 अधिक 5 13, 13शीला 3 हातचा 1, 9 अधिक 1 10, 10 अधिक 6 16 हातचा 1, 1 अधिक 6 7, 7 अधिक 1 8। त्यानंतर पुढचं उदाहरण आहे वजाबाकी कर 304 वजा 168। बघा या ठिकाणी हातच्याची वजाबाकी आहे, 4 मधून 8 कमी होत नाहीत। दशक सुट्टे करून घेऊया, या ठिकाणी दशक 0 आहेत। शतक सुट्टे करून घेऊया, 3 शतक सुट्टे केले, राहिले 2। या ठिकाणी बघा 10 दशक, 10 दशकातून 1 सुट्टा केला, या ठिकाणी झाले 14, 9,
या ठिकाणी 14 मधून 8 कमी केले राहिले 6, 9 मधून 6 कमी केले राहिले 3, 2 मधून 1 कमी केला राहिला 1. बघा या ठिकाणी हातच्याची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. त्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे गुणाकार कर 409 गुणिले 3. 3 नवे 27, हातचे आले 2. 3 गुणिले 0 0, हातचे आलेले 2 2. 3 चोक 12, उत्तर असणार आहे 1227. भागाकार कर, बघा या ठिकाणी 7 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चोक 28. 9 मधून 8 गेले राहिला 1, 2 मधून 2 गेले राहिले 0. वरचे 2 खाली घेऊया. 7 1 7, 7 2 14, या ठिकाणी 1 चा भाग बसतो. 7 1 7 राहिले 5. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेली उदाहरणे सोडव. उदाहरण दिलेलं आहे आईने गौरीला शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी 1500 रुपये दिले. त्यातून गौरीने 775 रुपयांची पुस्तकं आणि 458 रुपयांच्या वह्या खरेदी केल्या तर गौरीकडे किती रक्कम शिल्लक राहिली. बघा या ठिकाणी दिलेली रक्कम आहे 1500 रुपये. खर्च केलेली रक्कम बघा, खर्च केलेल्यामध्ये पुस्तकांसाठी 775 आणि वह्यांसाठी 458, या दोघांची मिळून एकूण खर्च केलेली रक्कम येणार आहे बघा 8 आणि 5 13, हातचा आला 1. 8 आणि 5 13, हातचा आला 1. 7 आणि 4 11, 11 आणि हातचा 1 12, म्हणजे एकूण 1233 रुपये खर्च झालेले आहेत. आपल्याला शिल्लक रक्कम काढायची आहे, म्हणजेच 1500 वजा 1233. या ठिकाणी परत हातच्याची वजाबाकी. 5 शतक सुट्टे करून घेऊया. 10 10 मधून 10 दशकातून 1 सुट्टा केला राहिले 9. या ठिकाणी 10 10 मधून 3 गेले राहिले 7, 9 मधून 3 गेले राहिले 6, 4 मधून 2 गेले राहिले 2, 1 मधून 1 गेला 0. या ठिकाणी बाकी किंवा शिल्लक राहिलेली रक्कम असणार आहे 367 रुपये. त्यानंतरचं उदाहरण आहे कवायतीसाठी एका रांगेत 25 विद्यार्थी उभे केले तर अशा 16 रांगांमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. म्हणजेच एका रांगेत 25, 16 रांगेत 25 गुणिले 16 उभी मांडणी करून आपण या ठिकाणी गुणाकार करून घेऊया. बघा या ठिकाणी 16चा पाडा 16 पंचे 80, हातचे आले 8. 16 दोन्ही 32, 32 आणि 8 40. एकूण विद्यार्थी संख्या असणार आहे 400. त्यानंतर आपलं पुढचं उदाहरण आहे प्रत्येक गुच्छात 9 फुले, याप्रमाणे 274 फुलांचे किती गुच्छ तयार होतील, किती फुले शिल्लक राहतील. बघा या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागणार आहे. 274 भागिले 9, 9 त्रिक 27. या ठिकाणी 0 0, खाली राहिले 4. या ठिकाणी 0, म्हणजेच या ठिकाणी एकूण 30 गुच्छ तयार होतील आणि 4 फुले शिल्लक राहतील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. खाली दिलेली उदाहरणे सोडव. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही. बघा एकूण रक्कम आहे 500 रुपये. 500 रुपयामध्ये 100 रुपयाच्या किती नोटा असतील 5. 500 रुपयामध्ये 20 रुपयांच्या किती नोटा असतील. या ठिकाणी उत्तर येणार आहे 25. आणि या ठिकाणी बघा 500 रुपयामध्ये 10च्या किती नोटा येणार आहेत 50. खालील माहितीवरून बेरीज किंवा वजाबाकीचे एक शाब्दिक उदाहरण तयार कर व सोडव. बघा आता या ठिकाणी नागपूर, अकोला, कोल्हापूर. या ठिकाणी नागपूर ते अकोला अंतर आहे 272 किलोमीटर. अकोला ते कोल्हापूर अंतर आहे 735 किलोमीटर. यावरून विद्यार्थ्यांनी कोणतेही एक शाब्दिक उदाहरण तयार केलं तर त्याला काय होणार आहेत या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. जसं की विद्यार्थी तयार करू शकतात की नागपूर ते अकोला अंतर आहे 272 आणि अकोला ते कोल्हापूर अंतर आहे 735. तर नागपूर ते कोल्हापूर अंतर किती. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना बेरीज करून हे उदाहरण सोडवता येणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळव. या ठिकाणी बघा आकृत्या दिलेल्या आहेत.
आपल्याला त्यामध्ये ओळखायचं आहे की व्यास असणारी आकृती कोणती, त्रिज्या असणारी आकृती कोणती आणि जीवा असणारी आकृती कोणती. बघा या ठिकाणी व्यास, जीवा आणि ही आहे त्रिज्या. प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेली उदाहरणे सोडव. बघा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. एका पिशवीतील साखर व रवा यांचे एकूण वजन 5 किलोग्रॅम आहे. साखरेचे वजन 2.25 किलोग्रॅम असल्यास रव्याचे वजन किती. बघा आपल्याला माहिती आहे एकूण वजन 5 किलोग्रॅम, त्यामध्ये साखरेचे वजन आहे 2.25. 2.25लाच आपण या ठिकाणी 2750 ग्रॅम असं म्हणणार आहोत. तर आपल्याला रव्याचं वजन काढायचे. रव्याचं वजन बघा या ठिकाणी आपण 5 किलोग्रॅमला 5000 ग्रॅम असं देखील म्हणू शकतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रव्याचं वजन करण्यासाठी 5000 ग्रॅममधून 2750 ग्रॅम वजा करावे लागणार आहेत. 0 10 मधून 5 गेले राहिले 5, 9 मधून 7 गेले राहिले 2, 4 मधून 2 गेले राहिले 2. म्हणजे या ठिकाणी 2250 ग्रॅम म्हणजेच 2 किलो 250 ग्रॅम किंवा 2.25 किलो साखर या ठिकाणी रव्याचं वजन असणार आहे. त्यानंतर पुढचं गणित आहे. समीरच्या कारला 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1 लिटर पेट्रोल लागते, तर 54 किलोमीटर अंतरासाठी किती पेट्रोल लागेल. बघा या ठिकाणी 12 किलोमीटरला 1 लिटर, तर 54 किलोमीटरला किती म्हणजेच x तिरपा गुणाकार 12 गुणिले x बरोबर 54 गुणिले 1, x बरोबर 54 गुणिले 1 भागिले 12. बघा या ठिकाणी काटाकाटी करून घेतल्यानंतर 54 भागिले 12, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, शिल्लक राहिले 49, 50, 51, 52, 53, 54. म्हणजे या ठिकाणी 4 लिटर 600 मिलीलिटर एवढं पेट्रोल लागणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. 5 मीटर लांबीच्या दोरीचे 4 समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. बघा या ठिकाणी 5 मीटर लांबीचं आपल्याला काय करायचं आहे, 4 समान तुकडे करायचे आहेत. 5 मीटर म्हणजेच किती असणार आहेत, 500 सेंटीमीटर. या 500 सेंटीमीटरचे आपल्याला किती तुकडे करायचे आहेत, 4. 4 1 4, राहिला 1, 4 2 8, राहिले 2, वरचा 0 खाली, 4 पंचे 20. बघा या ठिकाणी आपण जर 5 मीटर लांबीच्या दोरीचे 4 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी ही 125 सेंटीमीटर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव, आयताची परिमिती काढ. आपल्याला आयताची परिमिती या ठिकाणी बघा दिलेला आहे. आयत ABCD ज्यामध्ये लांबी दिलेली आहे 7 सेंटीमीटर, रुंदी दिलेली आहे 4 सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. या ठिकाणी बघा 2 कंसात लांबी दिलेली आहे 7, रुंदी दिलेली आहे 4. 2 7 अधिक 4 11. या ठिकाणी उत्तर येणार आहे 22 चौरस सेंटीमीटर. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. खालील आकृत्यांचे क्षेत्रफळ काढ. सर्व लहान चौरस हे 1 चौरस सेंटीमीटरचे आहेत. बघा आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचे. क्षेत्रफळ म्हणजे या प्रत्येक चौकोनी डबे किती बसलेले आहेत ते, म्हणजे या पहिल्या याचं आहे 6 चौरस सेंटीमीटर. याचं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, 12 चौरस सेंटीमीटर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहून आकृतिबंध पूर्ण कर. या ठिकाणी बघा 7 14 21 -35. 7चा या ठिकाणी
पाडा आहे. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चोक 28, 46, 36, 27, 18 या ठिकाणी येणार आहेत 9, म्हणजेच या ठिकाणी 9 कमी कमी होत गेलेले आहेत. त्यानंतर बघा 4चा फरक असणाऱ्या क्रमवार संख्यांचा आकृतिबंध तयार करा. बघा आता या ठिकाणी 4चा फरक असणाऱ्या 4 1 4, 4 2 8, 4 1 3 12, 4 1 चोक 16, 4 5 20 या व्यतिरिक्त विद्यार्थी 4चा फरक असणारा इतर दुसराही आकृतिबंध तयार करू शकतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, विक्रमने विकलेल्या छत्र्यांचा चित्ररूप आलेख खाली दर्शवला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिही. बघा प्रमाण दिलेलं आहे 1 छत्री म्हणजे 8 छत्र्या. जूनमध्ये बघा या ठिकाणी विकलेल्या छत्र्या, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये 1 छत्री म्हणजे 8. याप्रमाणे बघा आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, जुलै महिन्यात किती छत्र्या विकल्या. बघा आता जुलैमध्ये विकलेल्या छत्र्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आपल्याला 1 छत्री म्हणजे 8, म्हणजेच 8 गुणिले 8 या ठिकाणी जुलैमध्ये विकलेल्या छत्र्या आहेत 64. कोणत्या महिन्यात 40 छत्र्या विकल्या गेल्या. बघा आता या ठिकाणी निघालेल्या आहेत 64, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चोक 32, 8 5 40, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 40 छत्र्या विकल्या गेलेल्या आहेत. सप्टेंबरपेक्षा जुलैमध्ये किती छत्र्या जास्त विकल्या गेल्या. बघा आता सप्टेंबरपेक्षा जुलैमध्ये, मग आता सप्टेंबरमध्ये किती विकलेल्या आहेत 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चोक 32 आणि सप्टेंबरमध्ये विकलेल्या आहेत सप्टेंबरमध्ये विकलेले आहेत 32 आणि जुलैमध्ये विकलेले आहेत 64. ह्या दोघांमधला फरक म्हणजे 64 वजा 32, म्हणजे या ठिकाणी फरक येणार आहे 32चा. ऑगस्ट आणि जूनमध्ये एकूण किती छत्र्या विकल्या गेल्या. बघा आता ऑगस्टमध्ये किती आहेत 40 आणि जूनमध्ये आहेत, बघा आता जूनमध्ये 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चोक 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56. या ठिकाणी दोघांची बेरीज 6 आणि 9, म्हणजे या ठिकाणी एकूण 96 छत्र्या विकल्या गेलेल्या आहेत. याचबरोबर आपण इयत्ता 2री, 3री आणि 4थीचे देखील गणिताचे पेपर या ठिकाणी बघणार आहोत.